या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदित्यचं. राहू दे. बस 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 तुझ्यासाठी आहे खुर्ची. बस बस तुझ्यासाठी खुर्ची आहे. आदित्य खोत 2024 मध्ये SRPF ला त्याचं सिलेक्शन झालं. SRPF मध्ये असताना त्यानं आता यावर्षी पोलीस भरतीचा पेपर दिला. पुणे पोलीस मध्ये त्याचं आता परत एकदा सिलेक्शन झाले. त्यासाठी त्याचं आपण सगळ्यांनी मिळून अभिनंदन करूया. सुरुवातीला आपण त्याचा सत्कार घेऊया. सत्कार झाल्यानंतर तो त्याचं जे काही असेल मनोगत ते व्यक्त करेल. मी भरपूर वेळा त्याच्याबद्दल क्लासमध्ये बोललोय, ऑलरेडी सांगितलंय. कालचाच योगायोग, काल आर्मीच्या बॅच ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस मी बोलताना त्याचा फोन आला होता. म्हणजे ज्याच्याविषयी आपण काल चर्चा करत होतो त्याचा फोन आला आणि आज तू इथं आपल्यासाठी उपस्थित आहे. त्याला सत्यमावती एवढी कशी काय मेजर असं साईडला उभा त्याचं जरा फोटो सरळ आहे. नाही नाही 2 मिनिट. काय होतं काय झालं? तर थोडा वेळ खाली ठेवा ते आपल्याला व्यवस्थित गरम होती जरा. या मग. अभिनंदन डबल याच्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा मला लई भीती वाटायला सांगतो. कधी बोललो नाही असं. पहिल्यांदा फर्स्ट टाइम बोलावलोय. माझं नाव आदित्य संतोष खोत. मी पिंपळवाडीचा आहे. मी गेल्या वर्षी 2024 ला SRPF मुंबई गट 8 ला भरती झालो. पहिल्यांदा SRPF ची भरती झाली म्हणताना SRP ला जॉईन झालो. परत SRPF मध्ये राहायची इच्छा नव्हती. जिल्हा पोलीस व्हायचं होतं. पोलीस स्टेशन वगैरे ते शिकायचं होतं म्हणून अभ्यास काय थांबवला नाही. पुणे शहरला झालो सिलेक्ट. पुणे शहरला ग्राउंड 45 मार्क टाकलेलं आणि लेखी 88. तर SRPF ला असताना जरा अभ्यासाला लय कमी वेळ भेटत होता. तरी पण मी केलं. आता तुम्हाला खरं सांगतो, मला दिवसभर ड्युटी लागली तरी मी संध्याकाळी दिवसभर रात्रभर अभ्यास करत होतो. 3-3 तास झोपलोय पुस्तकं पाठ करायसाठी. त्यामुळे परीक्षेच्या कालावधीत तर इतकं स्वतःसाठी गुंतून घ्या त्यात. झोप वगैरे 1 महिना नाही झोपलं तरी चालतंय. सिलेक्ट झाल्यावर लय भारी असते. इथं बसणं आणि सिलेक्ट झाल्यानंतरचा आनंद यात लय फरक आहे. मी पण तुमच्या संग इथंच येत होतो. 2 टी-शर्ट आणि 2 नाईट पॅन्टवरती येत होतो. आणि मित्र माझं एक आज घातला का उद्या कुठला घालणार आहे सांगत होते. आमचा ग्रुप आता 2-2 निघतात म्हणजे एक तर निघू शकत्या. त्यामुळे बेस्ट तर इथं एवढा मराठीचा चालता सरांनी शिकवलेलं मराठीचं मी पुस्तकं आजपर्यंत कधी घेतली नाही. बाळासाहेब शिंदे वगैरे. सरांनी दिलेले नोट्स तेवढ्याच वाचतो. माझ्याकडे वही ती अजून आहे माझी मराठीची. मी तेवढंच वाचलेलं आणि प्रश्न उत्तरं. तर माझी मराठीची 25 ची 25 बरोबर आहेत पुणे शहरला आता. आणि तिकडे झालतो तेव्हा SRPFला तेव्हा एक चुकलेला मराठीचा फक्त. म्हणून मराठी एवढं परफेक्ट करायचं. मराठी बुद्धिमत्ता जरा अवघड पडते. बुद्धिमत्ता कसं असते, जीके सोपं पडलं का बुद्धिमत्ता अवघड पडते. बुद्धिमत्ता अवघड पडले का जीके सोपं पडते असं असते. त्यामुळं पोलीस भरतीला 90 मार्क पडलीच पाहिजेत लेखीला. 90 जर पडले तर सिलेक्ट होतं कॅन्डिडेट. तर माझ्या डोक्यात एवढंच होतं की ग्राउंड 45 आणि लेखी 90 पाहिजे. 2 मार्क कमी पडले लेखीला पण तरी झालं. तुम्ही पण करा खुचाला नक्की यश भेटते. आणि मेन म्हणजे सांगतो, सिलेक्ट झाल्यानंतर आता मी पोरांचं बघतोय, सिलेक्ट झाल्यानंतर ते कसं असतं येतात तेव्हा शून्य असतात. आता मी स्वतः इथं आलेलो क्लासला, तेव्हा मला काही येत नव्हतं. मराठी व्याकरण मला काय माहित नव्हतं, काय कर्ता कर्म काय समजत नव्हतं. तर आलो सरांपाशी 1 महिना इथं थांबलो. मला काही कळेना, कर्ता कळेना आणि कर्म कळेना. मग मी क्लास बंद केला परत. काय म्हणलं आपलं काम नाही, इथं काय होत नाही आपलं. आपलं आर्मीचं बघायचं, पळायचं नुसतं एवढं डोक्यात होतं. पण नंतर माझा भाऊ आहे पंकज काळे म्हणून, त्यासोबत परत आलो. एक 15 दिवस घरी बसलो. परत आलो. परत ठरवलं की करायचं
मग सरांनी शिकवलं 1-2 महिन्यानंतर थोडं समजायला लागलं. 1 वर्ष क्लास केला कंटिन्यू. एवढं मराठी परफेक्ट झालं सरांमुळं, की परत काय विषय नाही आला. जी वगैरे सर शिकवतात तेवढंच करायचं. ते कोण सांगतंय, कोण ऐकतंय, कसं असते पोरांचं आपल्या तिथं आपले मित्र असतात दुसऱ्या अकॅडमीला, दुसऱ्या क्लासला. त्यांना काय वाटतंय, तिथलं थोडं ऐकलं का आपल्याला वाटतंय ते आपण शिकलेलं नसतो. इथं आपण शिकलेलो असतो ती त्यांनी शिकलेलं नसते. आपल्याला वाटतंय ती पण शिकायला भेटेल. म्हणून पोरं काय करतात, तिथली बॅच संपली का तिकडे जाणार, ह्या गोष्टी करतात. त्यामुळे आपण इथं आलोय तर इथंच राहायचं आणि इथंच आपला रिझल्ट दाखवायचा. एवढं करायचं. बाकी काही जास्त सांगत नाही. ते ऑक्टोबरला आणि पोलीस भरती निघणार आहे. ट्राय करा आणि मेन म्हणजे जिल्हा सिलेक्ट करताना व्यवस्थित जिल्हा सिलेक्ट करा. पोरं काय करतात आपल्यातली 90% मुलं मुंबई शहराला टाकतात. मुंबई शहराला आता कसं झालंय, प्रॉपर मुलं मुंबई शहरालाच असतात आणि न येणारी मुलं पण मुंबई शहरालाच असतात. त्यामुळे अदर जिल्ह्यामध्ये भरपूर चान्सेस आहेत. मुंबई शहर सोडून इकडे-तिकडे फॉर्म टाका, होऊन जाताल सिलेक्ट. काय जास्त तर मी इथं आलतो तेव्हा मला काही येत नव्हतं बरं का, खरं सांगतो. अभ्यासातलं काही येत नव्हतं. आणि आता सांगतो सरांचा स्वभाव कसा आहे जरा म्हणजे डिसिप्लिन जास्त आहे इथं. पोरांना तेच पटत नाही. सरांचं टोकणं वगैरे असतं सारखं. पण मी सांगतो माझं पण पहिल्यांदा आलेलं तेच झालेलं. सर जरा टोकले वगैरे. पण मी काय ते जास्त मनावर घेतलं नव्हतं. मला इथं भरती व्हायचं होतं. पण सरांचा मी इतका विश्वास घेतलेला सांगतो, हे सरांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलेला. क्लासमध्ये काय झालं माझ्या विरुद्ध पोरांनी जरी सरांना काय सांगितलं तरी सर त्यांचं ऐकत नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवत होता. मी इतका सरांचा विश्वास संपन्न करा पोरांनो. एकदा सरांचा विश्वास जिंकला ना, परत तुम्हाला काहीच अडचणी येणार नाहीत. आता सर आणि आम्ही इतकं चांगल्या रिलेशनमध्ये आहे. आता मी जवळ-जवळ 2024 आता 27 चालू आहे 2 वर्षानंतर. तरी पण असं वाटलं नाही की सरांना पहिल्यांदा भेटतोय. मागच्या वेळेस सिलेक्ट झालतो तेव्हा मी आलो नव्हतो क्लासवरती. तर मला तिथं लगेच बोलवलेलं. 1 आठवड्याच्या आत तर आमचं जॉइनिंग झालं मेडिकल डॉक्युमेंट होऊन सगळं. त्यामुळे यावेळेस आलो म्हटलं सरांना भेटूया. सरांनी लय आलो म्हणताना मी स्वतः आता सुट्टी काढून आलोय. सरांसंग बोलायला सरांसाठी. अभ्यास वगैरे व्यवस्थित करायचा. सर तुम्हाला सांगतील. एकदा सरांचा विश्वास जिंकला ना तुम्ही, कसं असते, तुम्ही किती एफर्ट्स लावताय त्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. तुम्ही क्लास करणार, लायब्ररीत जाणार, जेवणार, झोपणार, 6ला 4ला उठणार, परत इकडे-तिकडे चहा पिऊन येणार, परत घरी जाणार. ह्या गोष्टी जर सरांच्या निदर्शनास आल्या, की तुम्ही किती एफर्ट्स लावालाय, त्यावर मग तुमचे हे ठरले जाते, की बाबा पोरगं करायसारखं आहे का नाही करायसारखं. आता आमच्या टायमाला पण असं होतं, पहिल्या लाईनवर मुली बसायच्या, त्याच्या मागे मेजर, त्याच्या मागे मुलं. तर त्या कोपऱ्यात माझी एक जागा शिल्लक असायची. आमच्या पूर्ण बॅचमध्ये तिथं कोण बसायचं नाही. मी बसणार आहे तिथं, तर तिथं मीच बसणार होतो. एवढा विश्वास मी सरांचा जिंकलेला. पहिल्या बेंचवरच बसत होतो कधी. क्लासला आल्यापासून शेवटपर्यंत पहिल्या बेंचवर बसलो. पण मला ते शिकायचं होतं, कंप्लीट करायचं होतं सिलेबस आणि ते केलं. तुम्ही पण करा मित्रांनो. होऊन जातंय. लय अवघड नाही पोलीस भरती. तर आपण किती एफर्ट लावतोय त्यावरती आहे. तर रात्रभर अभ्यास करा, दिवसभर काय क्लास भरती आपण कॉन्स्टेबलचा अभ्यास करालोय. पण काय तुला ह्याचा पी-एस-आय डिपार्टमेंटल करावं नाही. पोलीस भरतीला गेल्या वर्षी झालेलं प्रिव्हियस इयरच क्वेश्चन पडतात. त्यामुळं जर आपल्याला एखादा टॉपिक अवघड जातोय, आता समजा राज्यघटना अवघड जाते, राज्यघटनेचे कलम वगैरे लक्षात राहत नाहीत आपल्या, कन्फ्यूज होते. राज्यघटनेचं कलम किंवा ग्रामपंचायतीची कलम आपल्याला कन्फ्यूज होते ते. काय करायचं? आपल्याला दिलेले असते ते प्रश्न, त्याच्या मागे 700-800 प्रश्न दिले आहेत. रट्टाच मारायचा, तोंडपाठच करायचं. कन्फ्युजनमध्ये राहायचंच नाही. आपल्याला येत नाही ना, ते प्रश्न पाठ करायचं, त्याचं उत्तर पाठ करायचं. त्यामुळे पेपरला गेलं का नाही, जवळ-जवळ अर्ध्या तासात तुमचा 70-80 मार्काचा पाठ केल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला सुटून जाते. गणित पण डायरेक्ट तुम्ही प्रॅक्टिस केलं असलं गणित पण आपल्याला आठवते ती. ही गणित मी सोडवले, ही गणित सोडवले मी. तर मी पुणे सरला होतो, तर कमीत कमी मराठीची मी वळीन मला काही कळेना आणि एवढं सोपं कसं यायला लागले. त्यामुळे असं होतंय, तोंडपाठ करा जे अवघड आहे ते आणि जे सोपं वाटतंय ते आपलं पहिल्यांदा एकदा सिलेबस कव्हर करा. मेन म्हणजे सिलेबस आहे. सिलेबस कव्हर झाला की मग प्रश्न उत्तराला हात घाला. नाहीतर तुम्ही कलम पाठ करायला जाणार आणि तुमच्या लक्षात कधी राहणार जेव्हा त्याचा आजूबाजूचा सारांश आपल्याला माहित होतं. इतिहास कसा ध्यानात ठेवायचा? आपल्याला 1920 ला काय झालं ही जर ध्यानात ठेवायचं असलं तर 1922 पर्यंतचा इतिहास माहित पाहिजे. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला लागते एकदा इतिहास शिकायचा. सर आपल्याला बरोबर 1885 पासून जेव्हा आपली स्थापना झाली ह्याची ईस्ट इंडिया कंपनीची तेव्हापासून असं सिक्वेन्स वाईज शिकवतात. क्लास चुकवायचा नाही, सिक्वेन्स वाईज शिकवते. ते आपल्या नोट्स काढायच्या, आपलं तेवढं ध्यान ठेवायचं. एकदा इतिहास कंप्लीट झाला, परत इतिहासाचं काही सुद्धा येत नाही असं होत नाही. त्यामुळे ना अभ्यास करताना सिक्वेन्स वाईज राहा आणि क्लास शक्यतो बुडवू नका. क्लास केला तर तुम्ही मराठी-बिराठी कसं असते आता आपण एक दिवस येतोय, परत दुसऱ्या दिवशी येत नाही. त्या दिवशी आपल्याला शिकवलेलं काही कळत नाही. मराठीचं असं आहे की अपवाद पण आहे ती मराठीला माहीत असेल तुम्हाला. अपवादातनं